काय घडलं आणि कशा प्रकारे या ठिणगीचं भडक्यामध्ये रूपांतर झालं हे सांगण्यासाठी आम्हाला यवतचे गावकरी महेश दोरगे आपल्या सोबत आहेत। महेशजी, तुम्ही त्या ठिकाणचे नागरिक आहात। जसा आता विकास लवांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की झालेली सभाच मुळात बेकायदेशीर होती आणि बेकायदेशीर झालेल्या सभेनंतर त्या ठिकाणचं वातावरण बिघडलं। तुम्ही तर प्रत्यक्षदर्शी आहात, कुठे ठिणगी पडली आणि कुठे भडका उडाला? महेश दोरगे, सभा बेकायदेशीर नव्हती। सभा काल झाली, काल संयमानं घेतलं, एका समाजानं संयमानं घेतलं। संयमानं घेतल्याच्या नंतर आज हे लवांडे साहेब म्हणतात मध्य प्रदेश मधली घटना आहे। हिंदू हा पूर्ण भारतामध्ये राहतो, मध्य प्रदेश मध्ये काय बोलले किंवा हे धर्मावरती बोलले होते, ती एक न्यूज फेक असू वगैरे काय असू, त्या समाजकंटकांनी ती पोस्ट केल्याच्या नंतर दोन्ही समाजाचे लोक पोलीस स्टेशनला गेले। हॅलो लवांडे साहेब ऐकून घ्या। लवांडे साहेब, तुम्ही इथे समाज शांत करा येत नाही, राजकारण करू नका, समजून घ्या, राजकारण करू नका। दोन्ही समाज शांत होते, दोन्ही समाजाची लोक होती सकाळच्या लवांडे साहेब राजकारण करू नका। तुमचं शांततेत ऐकून घेतलं, तुम्ही आमचं शांततेत ऐकून घ्या, राजकारण करू नका, शांततेमध्ये ऐका, आमचे शब्द ऐका। तुम्हाला परिस्थिती माहिती नाही, तुम्ही जेव्हा घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथं नव्हते, कोणीही नेता शांतता राखायला सांगायला आलेला नाहीये। नेमकं काय घडलं ते स्पष्ट सांगा, महाराष्ट्र पाहतोय। घडलं काय साहेब, हे घटना एक महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या नंतर वातावरण तणावाचं होतं। गाव पातळीवरती वातावरण शांत ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केले। हिंदू जन आक्रोश मोर्चाची काल सभा झाली, पडळकर साहेबांची आणि जगताप साहेबांची। ठीक आहे, काल जर त्यांनी भडकवलं असतं तर काल झालं असतं, पण आज झालं काय, सकाळी एका समाजकंटकानं परत ती पोस्ट ठेवली, त्याच्यानंतर परत गावकऱ्यांनी जमाव करून त्या समाजकंटकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं। स्वाधीन केल्याच्या नंतर दोन्ही समाजाची लोक त्याचं घर पाडण्यासाठी त्याच्या घराकडे गेली, तिथं दोन्ही समाजाची लोक होतं। मॉब हाताबाहेर गेला, 2-3 हजार लोक जमा झाली। जमा झाल्याच्या नंतर हॅलो जमा झाल्याच्या नंतर आवाज येतोय ना सर? आवाज येतोय ना? येतोय। हा, जमा झाल्याच्या नंतर दोन्ही समाजाच्या लोकांनी त्या आरोपीचं घरावरती चालून गेले। पोलीस प्रशासनानं खूप प्रयत्न केले, नाही असं नाहीये, पण समाजाच्या भावना दोन्ही समाजाच्या, परंतु तिथून पुढे काय झालं, उरलेला गट जो आहे दुसऱ्या समाजाचा आमचा, म्हणजे मग ते गेले बाकीकडे बेकायदेशीर मस्जिदी आहेत, त्या 2-3 मस्जिदी आमच्या गावात एकंदर 10 ते 8-10 मस्जिदी आहेत बेकायदेशीर। त्यांना कुठली परवानगी नाहीये, ग्रामपंचायतीची नाहीये, कुठली नाहीये। रेसिडेन्शियल जागा घेऊन हे लोक मस्जिदी बांधल्या यांनी, ह्याच्यावरती लोक चालू गेल्याच्या नंतर पोलीस बळ तिथं नव्हतं, एवढं पोलीस बळ नव्हतं तेवढा मॉब अडवण्यासाठी। त्याच्यानंतर काय झालं, झालं बाकीचं झालं। ह्याच्यामधला एकही नेता, आता जे बोलतात ना लाईव्ह मध्ये, ह्याच्यामधला एकही नेता ह्या 5 दिवसामध्ये सामाजिक शांतता राहण्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी, दोन्ही समाजाला शांत करण्यासाठी आलेला नाहीये यवतमध्ये। हे फक्त राजकारणाची पोळी भाजून मतदानाची पेटी राखण्यासाठी हे लोक बोलतात। इथं आम्ही गावकरी म्हणून आम्ही पूर्णपणे शांतता केलेले होते। समीर सय्यद यांच्या प्रश्नांना उत्तर आहेत का महेश दोरगे? बोला। समीर सय्यद यांनी देखील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलेले होते की मूळ करून कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, मग कुणाला नेमकं टार्गेट करण्याचा प्रयत्न? महेश दोरगे, कुणालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेले नाहीये तेजस साहेब, ऐकून घ्या। समीर सय्यद हे आमच्या यवत मधले मुस्लिम नेते आहेत, हे सर्व मुस्लिम समाजाची बाजू वेळोवेळी उचलून धरतात, म्हणजे न्यायाच्या टायमाला अन्यायाच्या टायमाला। मी सांगतो काय, हे बघा, हे गावकरी म्हणून त्यांनी बी प्रयत्न केले, ते स्वतः होते सकाळी मोर्चा, म्हणजे ते आरोपीला पकडून त्याला हे करण्यासाठी ते स्वतः होते। समीर सय्यद होते सकाळच्या ह्याच्यामध्ये। समीरजी, मग मला सांगा, जे घडलं त्याला आता